संपूर्ण गाव गोळा झाला. सडारांगोळीनं गल्ल्या सजल्या. शेकडो गावकरी डोळ्यात अश्रू घेऊन उभे होते. महिलांनी औक्षणासाठी ताटं आणली. तरुणांनी फुलांच्या वर्षावात घोड्यावरून त्या ग्रामसेवकाची सवाद्य मिरवणूक काढली. हा विकासाचा खरा साथीदार, अंतरवेलीचा ग्रामसेवक, अशा थाटामाटात त्याला निरोप देण्यात आला. गावचा चालक चांगला असेल तर गावाचा विकास नक्कीच होतो. ही म्हण निफाड तालुक्यातील अंतरवेली या ठिकाणी प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली आहे. ग्रामसेवक संदीप प्रल्हाद पाटील यांची 2016 पासून निफाड गावातील अंतरवेली या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून नियुक्ती होती. त्यांनी या काळात गावाचा चेहरामोहरच बदलला. 1464 लोकसंख्या असलेले हे गाव 320 कुटुंबाच्या वस्तीचे. पूर्वी गावामध्ये वैयक्तिक शौचालयांचा अभाव होता. पाटील यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारून गावाला हागणदारी मुक्त दर्जा मिळवून दिला. पाण्याच्या कृत्रिम टंचाईवर मात करत त्यांनी जल जीवन मिशन योजनेतून हर घर नल हर घर जल ही योजना पूर्ण केली. अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, शाळा, वाचनालय यांचं पुनरुज्जीवन, वृक्षारोपण आणि गावातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण तसेच भूमिगत गटारी आणि विद्युतीकरण अशी अनेक कामं त्यांच्या कार्यकाळात झाली. गावाला तंटामुक्ती गाव पुरस्कार, हागणदारी मुक्त गाव पुरस्कार, प्लास्टिक मुक्त गाव पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार, आदर्श गाव पुरस्कार असे अनेक सन्मानही मिळाले. या कामगिरीची दखल घेऊन पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2020-21 आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठान अंतर्गत नालंदा ऑर्गनायझेशन तर्फे महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा पुरस्कार 2025 देण्यात आला. यामुळे त्यांचा निरोप समारंभ गावकऱ्यांनी त्यांना भावनिक निरोप देत घोड्यावरून सवाद्य मिरवणूक काढून त्यांचा गौरव करत केला. यावेळी ग्रामस्थांसह या ग्रामसेवकाला देखील अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान मी गावासाठी केलेली सेवा सार्थकी लागली, हेच माझ्यासाठी मोठं समाधान आहे. या प्रवासामध्ये त्यांना सरपंच, राष्ट्रीय परिषदेचे उपाध्यक्ष, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, सेवा सोसायटी पदाधिकारी, पोलीस पाटील, मुख्याध्यापक यांच्यासह सर्वांचीच खंबीर साथ लाभली असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, निफाड.